लूक याचा 6 अध्याय 28 वचन. जे तुम्हाला शाप देतात त्यात आशीर्वाद द्या, जे तुमची निर्भत्सना करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. किती अद्भुत वचन दिलेलं आहे परमेश्वराने आपल्याला आजच्या दिवसासाठी प्रियांनो. हो, काय सांगत आहे वचन की जे लोक तुम्हाला शाप देतात त्यास काय आशीर्वाद द्या असं सांगितलेलं आहे परमेश्वराने. तर आपण कल्पनाही करत नाही ह्या गोष्टीची प्रियांनो, पण परमेश्वर खूप अद्भुत महान आहे. आणि जेव्हा मानवरूपी या जगामध्ये येशू ख्रिस्त आला होता तेव्हा त्यांनी काय प्रत्येकाला काय माफी आणि आशीर्वादच दिलेला आहे. हो, दीनदुबळ्यांसाठी परमेश्वर या जगामध्ये आला आणि प्रत्येकाला त्याने काय माफीच केली आणि आशीर्वादच दिलेला आहे. हो, तर परमेश्वर आपल्याला काय सांगत आहे की जे लोक आपल्याला काय शाप देतात, हो, आपण जगिक जीवन जगत असताना प्रत्येक वेळी आपल्याला याला काय होतं सामना करावा लागतो या गोष्टींचा. की थोडंफार काही झालं तरी काय होते, आपल्याला समोरचे व्यक्ती लोक हे काय करत असतात, शाप देतात किंवा वाईट गोष्टी बोलत असतात. पण परमेश्वराने काय सांगितलं की आपण तिथे त्याचं प्रत्युत्तर म्हणून काय त्याचे तो जसं बोलतोय तसं न बोलता आपण काय केलं पाहिजे, त्यांना आशीर्वाद आणि आशीर्वादच दिला पाहिजे. यस, परमेश्वर आपल्याला शिकवत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची ही शिकवण आहे प्रियांनो. तर आपण जर परमेश्वराचे लेकरं आहोत, परमेश्वराने आपल्याला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे. तर फक्त बनवलं आहे म्हणून आपण काय गर्व न करता आपण त्यांचे गुण सुद्धा आपल्यामध्ये घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर परमेश्वराने काय प्रत्येकाला आशीर्वाद दिलेला आहे आणि माफी दिलेली आहे. हो, कोणी कितीही वाईट असू द्या, कितीही आपल्याला त्रास देऊ द्या, पण परमेश्वराची शिकवण आपण कधीच नाही विसरली पाहिजे. त्या व्यक्तीला आपण तिथे काय क्षमा करणं आणि आशीर्वादच देणं हे आपलं काय आहे, परमेश्वराची आपल्याला दिलेली शिकवण आहे प्रियांनो. आणि निर्भत्सना करणं म्हणजे काय अपमान करणे, वाईट बोलणे नाही का एखाद्याला, तर त्याच्यासाठी सुद्धा परमेश्वराने काय सांगितलेलं आहे की प्रार्थना करा. हो, फक्त आणि फक्त काय करा, प्रार्थनाच करा असं परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे. कारण आपलं शस्त्र, आपलं काय हत्यार, आपलं युद्धकला ही काय आहे, फक्त आणि फक्त प्रार्थना आहे. तर आपण निरंतर प्रार्थनेमध्ये तर स्वतःसाठी असणं हे महत्त्वाचंच आहे प्रियानो, पण इतरांसाठी सुद्धा की जे आपला द्वेष करतात, आपला अपमान करतात, त्या व्यक्तीसाठी सुद्धा आपण प्रार्थना केली पाहिजे आणि त्यांना प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वराकडून फक्त आणि फक्त आशीर्वादच आपण मागितला पाहिजे प्रियांनो. हो, खूप अद्भुत वचन आहे आणि खूप परमेश्वर महान आहे. त्याचं सामर्थ्य खूप मोलाचं आहे प्रियांनो. तर त्यामुळे आपण परमेश्वराकडे लीन आणि नम्रतेपूर्वक गेलं पाहिजे. तर आजच्या ह्या दिवसासाठी आणि ह्या वचनासाठी आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. आपण छोटीशी प्रार्थना करू. धन्यवाद 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 पवित्र सेनाधीश परमेश्वर, राजांच्या राजा, तुझ्या नावाला उंचविते, गौरविते, मान सन्मान देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, किती अद्भुत वचन दिलेलं आहेस माझ्या राजा तू, की वचन काय सांगत आहे की जे लोक आम्हाला काय शाप देतात तर त्यांना तू आम्हाला काय आशीर्वाद द्यायला सांगितलेला आहेस माझ्या राजा. हो परमेश्वरा, आणि जे आमची निर्भत्सना करतात त्यांनाही आम्ही काय आशीर्वादच द्यावा, त्यांना माफी द्यावी असं तू सांगितलेलं आहेस माझ्या राजा. हो परमेश्वरा, आम्हाला ह्या वचनाला ग्रहण करून याला चिंतन मनन करून याच्यावरती चालणारा बनव माझ्या राजा. हो परमेश्वरा, त्यासाठी आम्हाला तू सहायता आणि मदत कर. हो देव बापा, ही छोटीशी प्रार्थना धन्य येशूच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणाय का पित्या. आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग राहो. परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त. थँक्यू सो मच.